नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो. तर गेल्या वर्षी एक मी व्हिडिओ टाकलेला जंगल, तर तसं इथं आपण द्राक्ष बागेच्या जंगलात उभारलोय. तर ह्या बागायतदार मित्रांनी काय केलंय, शेंड मारल्यात, सगळं केलंय, विरळणी केल्या. अरे पण ही काही विरळणी करायची पद्धत आहे का? किंवा ही द्राक्ष बाग बघितली तर ह्याला कोण द्राक्ष बाग म्हणल का? तर बऱ्याच द्राक्ष बागायतदारांच्यात असं असतंय की का पाऊस येतोय, वारा येतोय, गारपीट होत्या, सगळं खरं आहे, पण ही एवढं ठेवायचं असतंय का? जर आताच तुम्ही असं ठेवलं तर भविष्यात काय प्रॉब्लेम होऊ शकतात. तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे मागच्या पण गेल्या वर्षी एकदा व्हिडिओत सांगितले, आता एकदा तुम्हाला नवीन आठवण करून देतो. सगळ्यात ह्याच्यात भुरी येत्या. दुसरं, गर्भधारणा व्यवस्थित होत नाही. आता ह्यात गर्भधारणा त्याची तुम्हाला सांगतो. तिसरं, फ्लॉवरिंग मध्ये माल कुजून जातोय. चौथा, जर नाही कुजून गेला तर शेवटाला काय होतंय, ममी होऊन प्लॉट वाया जातोय. का तर माल लोड आलेला असतोय. अशा पद्धतीनं आपण आपल्या बागेला आत्ताच आपण आपल्या बागेचं पुढचं नुकसान करायला चालू केलेलं असतंय. हे फक्त काही ठराविक गोष्टीमुळं. ठराविक गोष्ट म्हणजे कुठली? एकच गोष्ट, सगळ्यात महत्वाचं, काड्या जास्त ठेवल्यात. ह्या काड्यांचा दुष्परिणाम आपल्याला कुठं कुठे या 4-5 मुद्द्यावर आपलं नुकसान होतंय. सगळ्यात पहिला, भुरीत ह्यो प्लॉट लवकर जातोय, पानगळ होत्या, गर्भधारणा म्हणजे जे गर्भ तयार झालेला असतोय तो गर्भ व्यवस्थित होत नाही. त्याच्यानंतर काड्या किती ठेवल्या, तर काड्या किती ठेवायला पाहिजे बघा. आता ही तर मी मोकळं करतो, काड्या किती निघतात बघा ह्या. तर हे जर नाशिक मधल्या जर माणसांनी जर हे व्हिडिओ बघितला तर ते डोक्याला हात लावतील, एवढी दाट ठेवलंय. आता ही बघा, तर ही एवढी विरळणी केली आणि एका ठिकाणाला एका टायमाची जनावरांची वैरण होईल, किंवा एवढं ही एका नुसत्या ह्याच्यात अजून ह्याच्यात काढायचं आहे फुटी. तर ही एवढं जर बागायतदार मित्र जर ठेवत असले तर आपली बाग आपण भविष्यात कसं पिकवणार आहे? आपण द्राक्ष बागच पिकवतोय का आपण वैरण पिकवतोय? हे द्राक्ष बागायतदारांनी ठरवलं पाहिजे. किंवा असं बऱ्याच ठिकाणाला मी आता जत पूर्व भाग किंवा सांगली पूर्व भागात आता आहे, तर अशा पद्धतीने जर आपण करायला लागलो तर किती म्हणजे असं वाईट वाटतंय की बागायतदारांनी अजून किती बदल करायला पाहिजेत, किंवा आपण अजून किती महाग आहे हे लक्षात ठेवून आपली विरळणी अशा पद्धतीने करून आपली बाग, जी मी काही ठराविक मुद्दे सांगितलेत अगदी कळकळीने सांगतोय, तर ह्या पुढच्या होणाऱ्या नुकसानीपासून आत्ताच वाचा आणि आपली बाग चांगल्या पद्धतीने पिकवा. आता ह्यात औषध त्याचं कुठंच बसलेलं नाही आणि ह्यातनं काय बसणार आहे हेच मला काही समजायला झालंय. मग आता हे काढावं तर द्राक्ष बागायतदारांना राग येतोय आणि आपली बाग असं वाटतंय की पाकच मोकळी करतात काय. तर असं न करता आपण आपली बाग भविष्यासाठी, पुढच्या वर्षासाठी चांगली पिकवा, 1 नंबर माल घ्या आणि कुजीपासनं किंवा ममिफिकेशन पासून वाचवा. धन्यवाद.